मनापासून स्वागत आहे। काय झालं म्हणजे कराडमध्ये जवळपासचे काही यूट्यूबर मला चांगले ओळखतात, त्यापैकी 2 यूट्यूबर भेटायला आलेले। त्यांना यूट्यूब चॅनलबद्दल बरीच माहिती घ्यायची होती। याचा परिणाम असा झाला की प्रत्येकाला कमीत कमी 3-4 तास मला द्यावे लागतात। यामुळे माझं पण काम पेंडिंग राहतंय। मला तर काही व्हिडिओ बनवायला वेळच भेटत नाही, कारण असं प्रत्येकाला जर मी 3-3, 4-4 तास दिले तर माझं तर काम पॉसिबलच नाही आहे यूट्यूबचं। त्यामुळे मला ज्या कराडच्या ताई प्लॅनिंग करतायत कराडमध्ये आपण भेटायचं, त्या ताईंना मी एक रिक्वेस्ट करते की मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत त्या तुमच्या चॅनलमध्ये आहेत का, त्या प्लीज चेक करा। कारण त्या गोष्टी असतील तरच, म्हणजे 2 यूट्यूबर भेटले, त्यांच्या चॅनलमध्ये जे काही प्रॉब्लेम मला आढळले ते मी एका वहीत लिहून काढलेले आहेत आणि ते तुम्हाला सांगणार आहेत। जर तुमच्या चॅनलमध्ये पण ते प्रॉब्लेम असतील तर प्लीज तुम्ही आत्ताच म्हणजे ते व्यवस्थित करा। अन्यथा मी कितीही तुम्हाला काही सांगितलं किंवा तुमचे चॅनल चेक केले तरी तुम्ही सक्सेस होणार नाही। कारण त्या दोघीही घरी आलेल्या वेगवेगळ्या दिवशी, मी स्वतः त्यांना 3-3, 4-4 तास दिलेले आहेत। पूर्ण काहीच माहिती नाही आहे। प्लीज अशा ताईंनी, म्हणजे हे बघा, मी काय या गोष्टी तुम्हाला सांगते की तुम्ही प्रॉपर यूट्यूबचं काही जे काही असेल ना, यूट्यूबच्या संदर्भात जी काही माहिती असेल ना ती प्रॉपर घ्या आणि मगच यूट्यूबमध्ये या। अशी अर्धवट माहिती घेऊन येऊ नका। त्यापैकी एक ताई आहेत, 1.5 वर्ष झालं चॅनलवर काम करतायत, जवळजवळ 2200 सबस्क्रायबर आहेत आणि व्हिडिओ तर 1000च्या पुढे आहेत। मग तुम्हाला तर माहिती आहे, आणि मला त्यांचं मत सगळं पटलं की म्हणजे यूट्यूबवर लगेच सक्सेस मिळत नाही, थोडा वेळ काढावा लागतो, म्हणून ते आपल्या व्हिडिओ टाकायचं काम करतायत। पण ज्या वेळेला काही गोष्टीच त्यांना माहिती नाहीत, मग त्या कशा पुढे जाणार। ज्यावेळी मी त्यांचा चॅनल चेक केला, आता मोबाईल हातात असल्यामुळे त्यांचा मला बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या, त्यावरून मला समजलं की नाही, बऱ्याच ताईंच्या या चुका होत आहेत। त्यामुळे तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ईमेल आय डी। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की यूट्यूबसाठी नवीनच ईमेल आय डी लागतो, तरीसुद्धा बऱ्याच ताईंनी जुन्या ईमेल आय डीवरून व्हिडिओ काढलेत। ईमेल आय डीचे व्हिडिओ यूट्यूब पुढे पाठवत असतं, पण जुन्या ईमेल आय डीचे व्हिडिओ जास्त पुढे जात नाहीत। आता प्लीज ताईंनो अशा कमेंट करू नका की ताई आमचा ईमेल आय डी, कारण काय झालंय सांगू का, हे मला स्वतःला माहिती नाही आहे। जे मोठमोठे यूट्यूबर सांगतात ना, त्यांचीच माहिती ऐकून मी सुद्धा यूट्यूबमध्ये आलेली आहे। असं काही नाही आहे, आणि यूट्यूबवाल्यांचं कुठं पुस्तक किंवा काही नाही आहे। जे मोठमोठे यूट्यूबर आत्तापर्यंत सक्सेस झालेले आहेत त्यांना या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत। त्यांच्यावरूनच हे माहिती आहे की यूट्यूब चॅनलसाठी नवीनच ईमेल आय डी लागतो। त्यानंतरची गोष्ट म्हणजे सेटिंग, ज्या 10 महत्त्वाच्या आपल्या यूट्यूबच्या सेटिंग आहेत त्या आजही बऱ्याच ताईंना माहिती नाहीत। जोपर्यंत तुम्ही या 10 सेटिंग करत नाही ना, तोपर्यंत तुमचा चॅनल पुढे जाणारच नाही आहे। तिसरी गोष्ट आहे व्हाईटी स्टुडिओचं ॲप। आता बऱ्याच ताईंना या गोष्टी माहीतच नाही आहेत। व्हाईटी स्टुडिओ म्हणजे काय असतं, त्या ताई 1.5 वर्ष झालं यूट्यूब चॅनलवर काम करतायत, पण त्यांना व्हाईटी स्टुडिओचं ॲप माहिती नव्हतं। त्यामुळे वॉच टाईम काय असतो, काही ह्या गोष्टी माहितीच नाहीत। त्यामुळे प्लीज असं करू नका, कारण या गोष्टीची सुद्धा गरज आहे तुम्हाला। यानंतर ज्या वेळेला मला म्हणजे आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला आपण व्हिडिओ टाकतो, प्लीज असं करायचं नाही। तुम्ही एकतर सुरुवातीला एकच डोक्यात ठेवा, एकतर शॉर्ट्स व्हिडिओवर काम करा किंवा लॉंग व्हिडिओवर काम करा। आणि ठीक आहे, तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओवर काम करताय ना, तसे कॉमेडी व्हिडिओ घ्या आणि तुम्ही स्वतः, तुमचा आवाज तरी पाहिजे किंवा तुम्ही स्वतः अवेलेबल तरी पाहिजे किंवा तुम्ही स्वतः शूट तरी केलेलं पाहिजे। न चालत की तुम्ही दुसऱ्याचा कंटेंट वापरताय किंवा दुसऱ्यांचे एखादा फोटो लावलाय आणि दुसऱ्याचं म्हणजे दुसरं सॉन्ग दिले, असं नाही चालत। त्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत करणं पण गरजेचं आहे। आणि ह्या गोष्टी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, तरी बऱ्याच ताईंच्या म्हणजे चॅनलमध्ये या चुका आहेत। बघा, जरी मी तुम्हाला भेटले ना तरी या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार, पण तुम्हाला मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही। यानंतर 5वी गोष्ट येते व्हिडिओला सॉन्ग वापरणं। आता ठीक आहे, त्या ताईंनी मला असं पण विचारलं की ताई बऱ्याच व्हिडिओंना सॉन्ग वापरलेलं असतं। त्या ताईंनी एका व्हिडिओला सॉन्ग वापरलेलं आणि त्याला जवळजवळ 21,000 व्ह्यूज होत्या। मग त्यांचं असं मत होतं की माझा एवढा छान व्हिडिओ आहे, मग यूट्यूबला जर काही प्रॉब्लेम असतात तर त्यांना तिथंच काही केलं नाही। तर मी त्यांना मेलसुद्धा दाखवला की त्यांना यूट्यूबकडनं मेल आलेला, याला कॉपीराईट आले, आणि त्यांच्या व्हिडिओवर दिसतसुद्धा होतं की याला कॉपीराईट आले। जरी तुम्ही व्हाईटी स्टुडिओ ओपन नसेल केलं तरी जिथं व्हिडिओ अपलोड करतात तिथे सुद्धा तुम्हाला दाखवतं
तुमच्या व्हिडिओंना कॉपीराईट आलेलं, तसंच त्यांना सुद्धा दाखवलेलं. त्या ताईंचं असं मत होतं की मोठमोठे म्हणजे बऱ्याच यूट्यूबमध्ये सॉन्ग वापरलं जातं किंवा म्युझिक वापरलं जातं, मग त्यांना काय कॉपीराईट येत नाही आणि तुम्ही आम्हाला कसं सांगताय की यांना कॉपीराईट येतो. हे बघा, आता त्यांनी एकतर पैसे देऊन ते म्युझिक किंवा सॉन्ग विकत घेतलेलं असतं आणि आपण आत्ताशी सुरुवात केलेली आहे. आपण लगेच पैसे भरून एवढं म्युझिक किंवा काही जे साऊंड असतात ते लगेच विकत नाही घेऊ शकत. आणि मी इथपर्यंत आली आहे, बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत, त्यामुळं माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असते. त्यामुळं कसं होतंय, म्हणजे तुमचे ठीक आहे बरेच प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना उत्तरं द्यायचं तर मी प्रयत्न करतेच. पण बऱ्याच जणांना असं वाटतंय की या ताई म्हणजे बाकीचे यूट्यूबर एवढं काय काय सांगतायत, सॉन्ग टाकतायत, त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही आणि या सांगतायत की असं केलं तर कॉपीराईट येईल, रियूज कंटेंट येईल. हे बघा कसं असतं, प्रत्येकजण म्हणजे जे सक्सेस झालेत त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात, ते त्यांच्या अनुभवावरून सांगत असतात. शेवटी प्रत्येकाची इच्छा असते असं मला वाटतंय. यानंतर काय होतंय की शॉर्ट्स व्हिडिओला ना ज्या दुसऱ्यांच्या व्हिडिओंना चांगल्या व्ह्यूज आहेत तेच व्हिडिओ उचलले जातात आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकले जातात की जाऊ दे कोणाला काही करते. पण असं नसतं, प्रत्येक व्हिडिओ यूट्यूब बघत असतो. आता मी तर त्यांना सांगायचं कर्तव्य केलेलं आहे. शेवटी म्हणजे काय झालंय सांगू का, ते दोन्हीही चॅनेल चालणार नाही आहेत. मग असं होतंय, मग कारण तुम्ही खूप म्हणजे काय म्हणतात खूप आशा ठेवून माझ्याकडे येत आहे. पण जर तुमचा यूट्यूबचा अभ्यास व्यवस्थित नसला, तुमच्या सेटिंग व्यवस्थित नसतील, व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित नसेल, थंबनेल नसेल, तर मी पण नाही ना काही करू शकत. आणि प्रत्येकाला मी तुम्हाला प्रॉमिस केलं आहे की मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगेन, तसं माझं कामसुद्धा चालू आहे. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते, पण प्रत्येकीला जर प्रत्येक गोष्ट म्हणजे व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं, व्हिडिओ अपलोड कसा करायचं, सेटिंग एवढं जर सांगत बसले तर तुम्हाला तर माहिती आहे बराच वेळ लागतो. कारण मी या 2 दिवसात अनुभव घेतलेला आहे. म्हणजे कसं होतंय, त्यांचं पण काम होणार नाही, माझं पण काम होणार नाही. आणि मला एक असं वाटतं की तुमचा विश्वास असेल ना माझ्यावर तरच मला भेटावं, अन्यथा नको. कारण काय होईल, तुम्हाला असं वाटेल, आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असते, तुम्ही माझा व्हिडिओ बघताय ना, अगदी तसंच तुम्ही दुसऱ्या कोणाच्या सुद्धा व्हिडिओ बघत जावा आणि मगच तुमच्या व्हिडिओमध्ये किंवा चॅनलमध्ये चेंजेस करत जावा. असं नको ना. मी सांगितलंय, मी तर तुम्हाला 100% म्हणजे जी माहिती आहे ती खरी सांगितलेली आहे. प्लस मी माझ्या यूट्यूबचे बरेच व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत, असं पण नाही आहे. आणि चॅनलला सक्सेस मिळालेला आहे, पेमेंट घेतलेलं आहे आणि काही गोष्टी खूप सोप्या आहेत, त्या सोप्या भाषेत तुम्हाला कशा पोहोचवता येतील हाच माझा एक शेवटचा प्रयत्न आहे. बाकी माझा कोणताच हेतू नाही आहे. फक्त ना चॅनलचं कसं असतं, आता बघा तुम्ही मला बऱ्याच गोष्टी विचाराल की ताई आमचा जुना ईमेल आय डी आहे, आम्ही काय करू असं तसं. या प्रश्नांवर मी तुम्हाला उत्तर का देऊ शकत नाही. ठीक आहे, तुमचा जुन्या ईमेल आय डी असला आणि मी जर म्हटलं ठीक आहे चालूच ठेवा आणि उद्या पुढे जाऊन तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुमची एवढी केलेली मेहनत वाया जाणार. तुम्ही उलट मलाच म्हणणार की ताई तुम्हीच सांगितलेलं ठेवायला, असं व्हायला नको. म्हणून मी सांगत असते की तुम्ही शक्यतो नवीन ईमेल आय डी काढा. ठीक आहे, आता बऱ्याच ताई पुढे आलेल्या आहेत आणि जुने ईमेल आय डी असतील ना पण व्ह्यूज चांगले येत नसतील ना तर त्यांनी तिथं स्टॉप करा. यानंतर ना बरं आता बघा कसं होतंय, वेळ नाही मिळाला तर शॉर्ट्स व्हिडिओ टाकायचे, वेळ मिळाला तर लॉंग व्हिडिओ टाकायचे. मग दोन्हीपैकी आपल्याला एकच सक्सेस करायचं आहे, चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी. दोन्हीवर काम केल्यानंतर कसं तुम्ही पुढे जाणार, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी बऱ्याच व्हिडिओमधून सगळ्यांना सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच ताईंनी त्याप्रमाणे चेंजेस केलेले नाही आहेत, याचंच मला वाईट वाटतंय. आणि कसं झालंय, तुम्ही सगळे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघताय, एक थोडासा विश्वास ठेवून तुम्ही करावं काम असं मला वाटतंय. आणि व्हिडिओ एडिटिंगचं असेल, थंबनेल, अजून एक चुकी की थंबनेल ज्यावेळेला आपण देतो त्याच्याखाली टायटल डिस्क्रिप्शन असतं, त्यात हॅशटॅग वापरायचे नाहीत. जिथं टायटल आहे तिथंच बऱ्याच जणांनी हॅशटॅग वापरलेत. कसं यूट्यूब चॅनल तुमचे व्हिडिओ पुढे पाठवणार, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ताईंनो. प्लीज म्हणजे ज्यांना खरंच यश मिळवायचं आहे ना यूट्यूबमध्ये, त्यांनी मला तर वाटतंय प्रॉपर अभ्यास करावा आणि मगच यूट्यूबमध्ये यावं. यूट्यूबमध्ये यायचं आहे ना तर यूट्यूबचा प्रवास खूप म्हणजे खूप अवघड आहे, सोप्पा नाही आहे. चुकी काय झाली, मी सगळ्यांना सांगते यूट्यूब सोप्पं आहे का, तर मी करत आलेली आहे प्रवास म्हणून. तर याचा उलटा परिणाम व्हायला लागलाय, कारण मला जसं यूट्यूबरांना भेटेल ना तसा या गोष्टीचा अनुभव यायला लागलाय. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की यूट्यूबचा प्रवास सोप्पा आहे, मग कोणी सिरियसली घेतलं नाहीये. चला आहे सोप्पा तर काही व्हिडिओ टाकलेत, कसेही शॉर्ट्स टाकलेत,
थंबनेल व्यवस्थित दिलेलं नाही आहे, टायटलमध्ये व्यवस्थित गोष्टी नाही आहेत, काहीच नाही. आणि नवीन असताना व्हिडिओ हे वेळेतच टाकावे लागतात, त्याच वेळेला व्ह्यूज येतात. मग कधीही व्हिडिओ अपलोड केलेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि कसं होतं आहे, सगळ्यांची अशी म्हणजे मेंटॅलिटी होते की ताई तुम्हीच सांगितलं ना यूट्यूबचा प्रवास सोपा आहे, म्हणून आम्हाला असं वाटतंय. पण नाही, खरं सांगू, आज खरं सांगते की यूट्यूबचा प्रवास हा खूप म्हणजे खूप अवघड आहे. मी तुम्हाला का सोपं सांगत होते, का तर तुम्ही डिमोटिवेट व्हायला नको, एक मोटिवेट तुम्हाला मिळावं आणि तुम्ही व्यवस्थित काम करावं म्हणून सांगत होते. पण कसं होतं आहे, तुम्ही हा गैरसमज करून घेताय. आणि शेवटी बघा, माझ्याकडे पण काही गोष्टींसाठी पर्याय नाही. मला जेवढी माहिती आहे तेवढा मी द्यायचा प्रयत्न करणार. आणि तुम्हाला मी म्हणजे असं तुम्हाला भेटणार नाही असं नाही आहे, आपण तसं प्लॅनिंग करूया, कराडमध्ये भेटूया. पण एवढ्या जर तुम्हाला डीप गोष्टी सांगायच्या असेल प्रत्येकीला, तर कसं पॉसिबल होईल याचा तुम्ही विचार करा. आणि ज्यांना खरंच मनापासून काम करायचं आहे ना, प्लीज तुम्ही आजपासून कामाला लागा. पहिल्यांदा ना एक अशी बुक घाला, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित लिहून काढा की यूट्यूबसाठी काय काय गरजेचं आहे. आता कसं झालं, मला बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या म्हणून मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलं की काही नाही हो, खूप सोपं आहे, फक्त दुसऱ्याचं काही वापरायचं नाही, म्युझिक कुठलं वापरायचं नाही. या साध्या बेसिक गोष्टी आहेत आणि थोड्याफार सेटिंग आहेत. एवढ्या सगळ्या केल्या ना की आपला चॅनल सक्सेस होतो. पण आपण जर दुसऱ्याचे कंटेंट वापरायला लागलो, दुसऱ्यांच्या गोष्टी वापरायला लागलो ना, तर नाही सक्सेस होणार. आता मी त्या म्हणजे ताईंना दोघींना पण सांगितलं, म्युझिक वापरू नका आणि शक्यतो सगळे व्हिडिओ डिलीट करा. डिलीट करून मगच तुम्ही पुढे या. आता कसं होणार, मी बऱ्याच ताईंना या गोष्टी सांगणार, जरी भेटल्यानंतर तुम्ही थोडेफार व्हिडिओ डिलीट करणार. ज्या व्हिडिओना चांगल्या व्ह्यूज आहेत त्या तुम्ही ठेवणार. पण एक सांगू, शॉर्ट्स जरी व्हिडिओमध्ये तुमच्या एक जरी चूक असली ना, तरी तुमचा चॅनल पुढे जात नाही. म्हणजे एवढीशी चूकसुद्धा पकडली जाते. त्यामुळं आपल्याला ठरवायचं आहे की आता आपण चॅनलवर कसं काम करायचं आहे ते. ठीक आहे, लवकरच यूट्यूब संदर्भात अजून माहिती तुम्हाला लवकरच अजून जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेन. आणि खरंच ज्या ताईंना भेटायची इच्छा आहे, यूट्यूबमध्ये काम करायची इच्छा आहे, त्यांना तर मी नक्कीच भेटणार आहे. पण प्लीज असं नको व्हायला की उद्या ताई तुम्ही असं सांगितलं म्हणून चॅनलचं असं झालं. प्लीज असे फक्त माझ्यावर हे नको आहे. का तर म्हणजे मला जसं भेटेल ना मी यूट्यूबरांना, तसं त्यांच्या बोलण्यातून मला वाटायला लागलं. मग उद्या जाऊन तुमचा पण तोटा नको आणि माझा पण तोटा नको, असं मला वाटतंय. ही छोटीशी माहिती इथं संपवते. श्री स्वामी समर्थ.